मित्रांनो, कसे आहात सगळे? स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे पैसेवाला माणूस. चला तर आता आपण पाहणार आहोत, खूप महत्त्वाचा विषय समजून घेणार आहोत. लोन चालू असताना सेविंग कशी करावी. बऱ्यापैकी आपले असे असतात की बरेच जण असे म्हणतात की आधी लोन फेडू मग सेविंग करू. पण खरं सांगायचं तर ही सगळ्यात मोठी फायनान्शियल चूक आहे. सत्य काय आहे? लोन असतानाही सेविंग करणं फक्त गरज नाही तर काळाची गरज आहे. EMI प्लस SIP म्हणजे स्मार्ट इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग. समजा तुमची EMI आहे 15,000 रुपये. तुम्हाला वाटते की सेव्हिंग अशक्य आहे. पण जर तुम्ही फक्त 500 रुपयापासून SIP सुरू केली तर SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. त्यानुसार दर महिन्याला छोटीशी रक्कम इन्व्हेस्ट करणं म्हणजे SIP. 500 रुपये ही रक्कम फार मोठी नाही, पण त्याची ताकद, कन्सिस्टन्सी आणि टाईममध्ये खूप ताकद आहे. छोटंसं उदाहरण देतो तुम्हाला मी. जर तुम्ही दर महिन्याला 500 रुपयाची SIP केली 10 वर्षासाठी, सर तुम्हाला 12% रिटर्न मिळाला. त्यामध्ये 14 ते 15% पण रिटर्न जातात, पण कमीत कमी आपण 12% रिटर्न पकडला तर एकूण इन्व्हेस्टमेंट तुमची झाली 60,000 आणि तुम्ही मिळणारी रक्कम ही तुम्हाला 1,00,000पेक्षा जास्त असते. म्हणजे तुम्हाला 60,000च्या बदल्यात 1,60,000 एवढी रक्कम मिळते. म्हणजे EMI चालू असतानाही तुम्ही सेविंग आणि वेल दोन्ही क्रिएट करू शकता. दोन्ही गोष्टी शक्य आहेत. EMI प्लस SIP स्ट्रॅटर्जी कशी वापरावी? पहिलं म्हणजे EMI आधी, SIP लगेच असा रूल ठेवायचा. सॅलरी येताच EMI आधी आणि SIP ऑटो डेबिटवर ठेवायची, म्हणजे ऑटोमॅटिक ते डेबिट होऊन जातं. सेविंग उरलेले पैसे नाही. सेविंग म्हणजे उरलेले पैसे नाही. तर पहिल्या सेविंग उरलेले पैसे म्हणजे आता मी तुम्हाला सांगतो की उदाहरण सांगतो. तर सेविंग म्हणजे पहिल्यांदा पैसे बाजूला काढायची सवय लावा. माझा पगार आला 10,000 रुपये, तर त्यातून मी 3,000 रुपये सेविंगला काढले. ती माझी सेविंग झाली आणि त्यातून जे पैसे उरतात त्यातून मी दुसऱ्या माझ्या गरजा आहेत त्या भागवणार. असं. दुसरं झालं की लाईफस्टाईल इन्फ्लॅट होऊन देऊ नका. सॅलरी वाढली की खर्च वाढवू नका, तर SIPची अमाऊंट वाढवा. तिसरं म्हणजे इमर्जन्सी फंड ठेवा. लोन असताना इमर्जन्सी आली तर पुन्हा लोन घ्यावा लागतो, म्हणून 3 ते 6 महिन्याचा खर्च बाजूला काढून ठेवा. आणि तुम्हाला कधी कधी प्रश्न पडतो की लोन आधी की सेविंग आधी? तर उत्तर आहे दोन्ही एकत्र. लोन तुम्हाला डिसिप्लिन शिकवतं आणि SIP तुम्हाला वेल्थ क्रिएट करून देते. लोन संपेपर्यंत थांबलात तर सेविंग करायला उशीर होतो, म्हातारे होतो, रिटायरमेंट जवळ येते, मग काय शिल्लक राहत नाही. असं होऊ देऊ नका. मी तुमच्यासाठी महत्त्वाचा संदेश देतोय की सेविंग करण्यासाठी मोठी रक्कम लागत नाही, सुरुवात करण्यासाठी इच्छा लागते. आज 500 पासून सुरुवात करा. उद्या तुमचं फ्युचर तुम्हाला धन्यवाद देईल. लोन असो वा नसो, सेविंग कधीही थांबवू नका. त्यामुळे कमवत राहा, वाचवत राहा, एन्जॉय करत राहा. आजचा आपला टॉपिक कसा वाटला ते मला नक्की कळवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.